जालन्यात मनविसेचे तीव्र आंदोलन, मुख्य मुद्दे. ठिय्या आंदोलन. जालना जिल्हा परिषद कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मनविसे वतीने जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात आले. विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणाची चौकशी. जिल्ह्यातील एका शैक्षणिक संस्थेत विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचार घटनेची सखोल आणि तातडीने चौकशी व्हावी, ही मनसैनिकांची मुख्य मागणी होती. बेकायदेशीर शुल्क वसुलीला विरोध. जिल्ह्यातील अनुदानित शाळांकडून प्रवेशाच्या नावाखाली जी बेकायदेशीर फी वसूल केली जात आहे ती त्वरित थांबवण्यात यावी, अशी ही मागणी यावेळी करण्यात आली. सीईओ यांना निवेदन. आंदोलनकर्त्यांनी थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची सीईओ भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले आणि या प्रकरणांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. आम्हाला कुठेही शासकीय कामात अडथळा आणायचा नाहीये. अगर द्यायची तशी तयारी असेल तर आमची तशी जेलमध्ये जायची तयारी आहे. जेलमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही किती गुन्हे अंगावर घेऊ साहेब. आम्ही जेलमध्ये अस्वलाच्या अंगावर केस वाढलेली काही फरक पडत नाही साहेब. हे बघा, आम्ही आज महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने सन्माननीय राजसाहेब ठाकरे व आमचे महाराष्ट्र निर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष रविभाई राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हा परिषद इथे धरणे आंदोलन इथं दिलेलं आहे. आज आम्ही नारायणी हायस्कूल जे तिथं अनुचित प्रकार घडलेला आहे त्या संदर्भात व जालना शहरातील व जिल्ह्यातील ज्या अनुदानित शाळा आहेत ह्या डायरेक्ट सर्रासपणे फीजाची मनमानी कारभार याचा चालू आहे. म्हणून आमचा आज जिल्हा परिषद सीओ यांच्या मुख्य अधिकाऱ्याला आमचा निषेध म्हणून आज एक धरणा दिलेला आहे. आणि आम्ही याच्यानंतर द्यायला अशी वॉर्निंग दिलेली आहे. अगर याच्यानंतरही अगर असेच मुजोरी अनुदानित शाळा व प्रायव्हेट हायस्कूल व तसे कोचिंग क्लासेस व अकॅडम्या ह्या काही ह्याच्या मनमानी कारभार ह्या जालन्यामध्ये करत असेल तर महाराष्ट्र निर्माण सेना ही मुळात खपून घेणार नाही, अशी आम्ही जिल्हा अधिकारी यांना मागणी केलेली आहे. काय आंदोलन केलेले, काय धरणे आंदोलन केले, काय मागणी केली? आपला जालना जिल्हा गुन्हेगारीत जसा एक नंबरला चालला आहे तसा शालेय शिक्षण क्षेत्रातील गुन्हेगारीत देखील एक नंबरला चालला आहे. पालक आपले मुलं त्यांना चांगले संस्कार व्हावेत आणि ते पुढं जावेत शिक्षणासाठी त्यांचं चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतात, पण तिथले शिक्षकच भक्षक बनलेत. आणि या विरोधामध्ये आम्ही आज सन्माननीय जिल्हा शिक्षणाधिकारी आणि मुख्याधिकारी सीओ यांना आज भेटलो आहे. आमचं म्हणणं आहे की प्रत्येक शाळेमध्ये विशाखा समिती ही पूर्ण क्षमतेने कार्यान्वित व्हायला हवी आणि वेळोवेळी त्यांच्या बैठका व्हायला हव्यात. आणि त्यानंतर दुसरा प्रश्न आम्ही प्रामुख्याने मांडला की या जालना जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये ज्या शाळा अनुदानित आहेत त्या मनमानी कारभार करतायत. लोकांकडून अव्वाच्या सव्वा फीस डोनेशनच्या नावाखाली, बांधकाम निधीच्या नावाखाली वसूल करतायत. 20-25 हजार रुपये सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे ते घेत आहेत. अशा शाळांवर देखील त्यांनी कारवाई करावी आणि पालकांची पालक सभा ही प्रत्येक शाळेमध्ये त्यांनी लावावी, अशी आमची प्रमुख मागणी त्यांच्याकडं आम्ही केलेली आहे. त्यानंतर जी शाळेंची म्हणजे प्रायव्हेट शाळा यांची फीस ठरवणारी जी काही समिती आहे पालकांची जिल्हा लेवलला, ती समिती तात्काळ बरखास्त करावी आणि नव्याने पुनर्गठित करावी, अशी मागणी आम्ही त्यांना केलेली आहे. आणि या सर्व गोष्टींवरती येत्या 7 दिवसामध्ये ते कारवाई करतील असे त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. आता तिरंगा पिक्चर कार्यकारी अधिकारी सीओची भेट घेतलेली आहे, की काय मागणी केलेली आहे तुम्ही? मागणी केलेली आहे की नारायणा शाळेत जे प्रकार घडलेला आहे त्या प्रकाराचं एवढा मोठा प्रकार घडल्यावर पण महिन्याभराच्या आत शाळा न्यू ॲडमिशन घेते आणि एवढा प्रकार होऊनही अधिकारी त्या शाळेवर जात नाही, तिथं काही कारवाई करत नाही आणि ती शाळा नवीन ॲडमिशन घेते, नवीन विद्यार्थ्यांना शाळेत भरती करून घेते. मला एक सांगा, एवढी मोठी घटना झाल्यावर शाळा चालू कशी राहते हो? आणि त्याच संदर्भात आज आम्ही कृष्णानंद साहेबांना जाऊन भेटलो. त्या साहेबांचा स्वभावही खूप चांगला, त्यांनी आमच्या सर्व समस्या समजून घेतल्या आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की ते ह्या सगळ्या गोष्टीवर समाधान करतील आणि जर समाधान झालं नाही तर 7 दिवसानंतर आम्ही परत जाऊ, परत इथं अधिकाऱ्यांकडे येऊ, कृष्णानंद साहेबाकडे येऊ, परत इथं आंदोलन करू आणि आम्ही विल मेक शुअर की नारायणा शाळा ही परत उघडणार नाही.